छत्तीसगडाच्या माध्यमातून राजकारण बुलढाणा शहराचं चांगलंच तपलेलं आहे। ज्यांच्या विरोधात आपली लढाई आहे, अशा प्रस्थापित लोकांच्या विरोधात आपली लढाई आहे, त्यांच्या समोर दादा दंड ठोकून या ठिकाणी उभे आहेत आणि त्याचे खरे साक्षीदार आपण या ठिकाणी राहणार आहोत। राजकीय अवस्था या ठिकाणी फार गंभीर आहे। दादा या ठिकाणी आमदारकी लढण्याचं स्वप्न पाहत आहे। ते स्वप्न पाहत असताना त्यांच्या डोळ्यासमोर तुम्ही दिसता। तुमच्या डोळ्यामध्ये एक चांगला माणूस या ठिकाणी दिसला पाहिजे, निर्व्यसनी माणूस या ठिकाणी दिसला पाहिजे, योग्य समाजाला दिशादर्शक योग्य मार्गाने देणारा माणूस या ठिकाणी दिसला पाहिजे। असे लोक त्या ठिकाणी तुम्ही शोधा, त्यांचे सगळे गुण तुमच्या या दादामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि ते खरंच समाजाला न्याय देण्याचं या ठिकाणी काम करतील। आणि सत्य जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत तुमच्या हातात काहीच भेटणार नाही। ती भाषण करा। अनेक बाबासाहेब होऊन गेले, बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या मार्गावर चालणारे साहेब होऊन गेले, पण त्यांच्या मार्गावर चालणारे कोणीच या ठिकाणी नाही आहे। आज मला ज्या वेळेस मी संसदमध्ये भाई चंद्रशेखर आझादची सभा त्या ठिकाणी पाहिली तर माझं मन अतिशय भरून आलं। ज्यांच्यासाठी आपण लढलो, कार्यकर्ता झालो, पक्षामध्ये एंट्री केली, त्यांना आपल्या संसदेमध्ये पाहायचं होतं, पण ते स्वप्न आमच्या चंद्रशेखर भाई आझादने स्वप्न पूर्ण केलं आणि त्यांनी जय भीम, जय संविधान ज्या महापुरुषांच्या त्या ठिकाणी नावं घेतली आणि संविधानाची शपथ त्या ठिकाणी घेतली, तेच आम्हाला त्या ठिकाणी आज अपेक्षित होतं, ज्यांच्यावर आम्ही बरोबर गेलो। छत्तीसगडाच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी तुम्हाला लाभलेलं आहे, तुम्हाला समाजाला भेटणार आहे। मी माझं वाक्य समजतो, आज मी तुमच्या समोर मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो आणि छत्तीसगडाला शुभेच्छा देतो। या भीम आर्मीच्या माध्यमातून जय भीम एकता पक्षाच्या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं आयोजन केलं, असंच आयोजन भविष्यामध्ये येऊ आणि याच्यानंतर मी माझे माझं भाषण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही समोर करीन ही अपेक्षा व्यक्त करतो। जय भीम, जय भीम। धन्यवाद। बाळाभाऊ एक अतिशय महत्त्वाचं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे की छत्तीसगडाच्या माध्यमातून बुलढाण्याचं राजकीय वातावरण सगळं गरम झालेलं आहे। यावरून आपण लक्षात घेण्यासारखं आहे की त्यांचे सर्व त्या भीम आर्मीच्या माध्यमातून येणारा भविष्याचा काळ कसा असेल यामध्ये सर्वांचं सहकार्य आपल्याला फार मोठं अपेक्षित आहे। त्या अनुषंगाने त्याचे सत्य सहकारी आदरणीय बाळाभाऊ या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे। त्यांना आम्ही चिठ्ठी देत नव्हतो, पण त्यांना झाली चिठ्ठी देतात त्या काय त्यांना अपेक्षा होती आम्हाला त्यांनी अजून बोलावं, पण ते काही बोलले नाही। धन्यवाद बाळाभाऊ। यानंतर प्रमुख वक्तव्य होते त्यापैकी